बोलो यीशु मसीह की आमेन, हालेलुया। परमेश्वर देवाने सर्व गोष्टी सृष्टीमध्ये निर्माण केल्या आणि म्हणून त्याला आपण निर्माण करता परमेश्वर असं म्हणतो। जे काही अस्तित्वात आलं ते त्याच्याद्वारे आलं आणि त्याच्या वाचून काही अस्तित्वात आलं असं काहीच नाही। आकाशाकडे तुमची नजर लावली, सभोवार नजर लावली, जमिनीकडे नजर लावली, जेही तुम्हाला दिसतं ते सर्व काही परमेश्वराने तयार केलेलं आहे। त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी स्थिर आहेत, बऱ्याचशा गोष्टी अस्थिर आहेत आणि परमेश्वराने सगळे जग घडवत असताना प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आखून दिलेली आहे। समुद्राला मर्यादा दिलेली आहे, चंद्राला मर्यादा दिली आहे, तुला कुठपर्यंत फिरायचं आहे। ग्रह ताऱ्यांना मर्यादा दिल्यात, प्रत्येक गोष्टीला ठरवून दिलेलं आहे की तुम्हाला कसं वागायचं आणि कसं राहायचंय। बऱ्याचशा गोष्टी आढळ आहेत, बऱ्याचशा गोष्टी ढळणाऱ्या आहेत। ज्या गोष्टी अस्थिर आहेत त्यांच्याबद्दल जाऊ दे, पण बऱ्याचशा गोष्टी स्थिर आहेत आणि त्या स्थिर गोष्टींकडे ज्यावेळेस आपण पाहतो, कल्याण मार्गे आपण एखादा प्रवास करायला निघालो की आपल्याला माळशेज घाट लागतो आणि आपण कधी असं म्हणत नाही की गेल्या वर्षी आम्ही इथून जाताना माळशेज घाट होता, यावर्षी माहीत नाही कुठं निघून गेला। एखादा डोंगर पर्वत आढळ आहेत, अचल आहेत, एकाच जागेवरती स्थिर राहतात। डोंगर पर्वत टेकड्या सृष्टीतल्या अशा काही गोष्टी आहेत की त्या आपलं स्थान बदलत नाहीत, त्या तिथंच राहतात। आज या उद्या या, बालपणी ज्या गोष्टी तुम्ही पाहिल्यात, तरुण झाल्यानंतर पण त्या तिथंच असतील। तुम्ही म्हातारे झालात तरी काही गोष्टी सृष्टीत असतील, त्या तिथंच असतील। त्या हलू शकत नाहीत, त्या ढळू शकत नाहीत, त्यांची जागा बदलू शकत नाही, कारण त्या गोष्टी अढळ आहेत। सगळ्यांनी म्हणा अढळ। यशाया 54वा अध्याय आणि 10वं वचन। कारण पर्वत दृष्टी आड होतील। पर्वत, बायबल सांगतं पर्वत दृष्टी आड होतील। वास्तविक पाहता पर्वत दृष्टी आड होणं शक्यच नाही। एखादी भव्य अशी गोष्ट तुमच्या समोर आहे आणि अचानक ती दृष्टी आड कशी काय होऊ शकणार आहे? फर्स्ट टाइम ज्यावेळेस मी हैदराबादला गेलो होतो त्यावेळेस हैदराबादमध्ये खूप छान छान गोष्टी आम्ही पाहिल्या। शॉपिंगसाठी एका एरियात घेऊन गेले आणि आम्हाला सांगितलं होतं की संध्याकाळी आम्ही तुम्हाला 4 मिनारला घेऊन जाणार आहे। आणि मग चांगलं मी तासभर फिरलो तिथं त्या एरियात, सगळ्या गल्ली बोळात शॉपिंग हे ते सगळं। आणि नंतर बराच वेळ गेल्यानंतर सरांना म्हटलं, काय सर पण तुम्ही मार्केटला घेऊन आले पण तुम्ही आम्हाला 4 मिनारला काही घेऊन गेले नाही। सरांनी मला असं धरलं, मला फिरवलं असं, इकडं मागं बघ तुझ्या बाजूला काय। म्हणजे मी 4 मिनारच्या बाजूला गल्ली बोळात फिरत होतो तासभर, पण 4 मिनार माझ्या बाजूला आहे हे मला लक्षातच आलं नाही त्या रात्रीच्या वेळेत। आणि माझं लक्ष सगळं दुकानांवरती आणि गल्ली बोळांवरती होतं। म्हटलं आपण 4 मिनारला आलोय, क्या बात आहे। दुर्लक्ष होऊ शकतं। माझ्या पाहण्यात कदाचित ती गोष्ट राहून गेली असेल, पण ती गोष्ट तिथंच होती। ज्या गोष्टी अशा आवाढव्य आहेत, मोठ्या आहेत, त्यांना दृष्टी आड करणं शक्य नाही। पण आज देवाचं पवित्र वचन सांगत आहे पर्वत दृष्टी आड होतील, होणं शक्य नाही पण ते पर्वत दृष्टी आड होतील, टेकड्या ढळतील। किती लोक आमेन म्हणतील? ज्या टेकड्यांना कुणी ढळू शकत नाही, ज्या टेकड्यांचं स्थान कुणी बदलू शकत नाही, ज्या टेकड्यांना एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्यास कुणी करू शकत नाही, ज्या टेकड्या आढळ आहेत, माझं आणि तुमचं बायबल सांगतंय की टेकड्या ढळतील, मोठे मोठे पर्वत दृष्टी आड होतील, परंतु माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही। हालेलुया, बोलो यीशु मसीह की। जगातल्या स्थिर गोष्टी
आज नंतर तुम्ही हलताना बघणार आहात, कारण माझ्या बायबलचं वचन आहे, माझ्या देवाचा शब्द आहे. आकाशातील बळ डळमळतील, पर्वत आणि टेकड्या नाही तशा होतील. देवाच्या प्रिय लोकांनो, डोंगर ढळणं शक्य आहे, पण माझ्या आणि तुमच्या देवाची दया ती आमच्यावरून कधीच ढळत नाही. त्याची कृपा, त्याची दया आमच्या जीवनावरती आहे. बऱ्याच जण काय होतं ना, की आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी खूप गॅरंटी असते. आता मुलगा टेम्पररी कामाला आहे, आता मुलगा परमनंट झाला, आणि परमनंट झाला की सगळ्यांना काय वाटतात? पेढे वाटतात. कशाबद्दल? परमनंट झाला. मुलगा कामात, मुलगी कामात परमनंट झाल्यानंतर आनंद व्यक्त केला जातो. मी काही लोक असे पाहिलेत की जे कामात परमनंट झाले पण नंतर व्यसनाधीन झाले, खाडे केले, आणि मोठमोठ्या कंपन्यांमधून किंवा गव्हर्नमेंटच्या नोकरीतून त्यांना हाकलून दिलं. ती नोकरी परमनंट राहिली का? सांगायला बरं वाटतं मी परमनंट आहे, पण एक गोष्ट पक्की आज मनात करून ठेवा, देवाच्या दयेशिवाय या जगात काहीच परमनंट नाही. कुठलीही गोष्ट तुमच्याकडे असो, ती गोष्ट तात्पुरती आहे, टेम्पररी आहे, जे तुमच्याकडे या जगामध्ये आहे. परमेश्वराची दया आढळ आहे. मग आता या गोष्टीबद्दल आम्ही आनंद केला पाहिजे. पर्वतापेक्षा माझ्या देवाची दया महान आहे. हालेलुया. मोठमोठ्या गोष्टींपेक्षा, ज्या गोष्टींनी जग भारावून जातं, त्या गोष्टींपेक्षा मोठी गोष्ट माझ्याकडे आहे, कारण की मला देवाची दया प्राप्त झालेली आहे. माझ्या देवाची कृपा माझ्या जीवनावर आहे, माझ्या देवाचा आशीर्वाद माझ्यावरती आहे. देवाची दया आढळ असणं म्हणजे काय? बऱ्याच जण असं वाटतं की नाही का, ही गोष्ट ड्युरेबल आहे, भरपूर दिवस असणार आहे. एलियासाठी त्या ओळाचं पाणी आटलं, पाणी नाही राहिलं आणि कावळे नाही राहिले. तुम्ही ऐकताय का चर्च? देवाने लगेच प्लॅन बी रेडी ठेवला, सारफतच्या विधवेकडे पाठवलं. मग काय एलिया आयुष्यभर सारफतच्या विधवेकडे होता का राहायला? आता इथून पुढं मी तुझ्याच घरी राहणार, मी हलणार नाही. नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, या जगात ज्यावेळेस तुम्ही आहात त्यावेळेस ही गोष्ट ॲक्सेप्ट करा की या जगातली प्रत्येक गोष्ट आढळ आहे, आणि फक्त माझा देव आणि त्याची दया नेहमी स्थिर राहणारी आहे. बाकीच्या गोष्टी हलणार आहेत, ढळणाऱ्या आहेत, पण देवाचं प्रेम फक्त आढळ आहे, ते कधी हलू शकत नाही. ज्यावेळेस मनात पक्क बसतं ना, त्यावेळेस जगिक मोहपाशातून तुमचं मन बाहेर निघतं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. एक सारखं तुमच्या जीवनामध्ये आनंद दिसेल. खिसे भरलेले असताना पण तुम्ही हसाल, आणि रिकामे झाले तरी प्रत्येक दिवसात ज्यावेळेस तुम्हाला कळतं की माझा देव माझ्या बरोबर आहे, त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असतो की प्रभू तू मला भेटलाय, बस माझ्या जीवनात माझ्याकडे सगळं आहे. त्याची कृपा, त्याची दया आमच्या जीवनावरती असते. त्यावेळेस एक वेगळा आगळा आनंद आमच्या मनात असतो. ती देवाची दया आमच्यावरती कधीच हटत नाही. माझी तुझ्यावरची दया ढळणार नाही, माझा शांतीचा करार हलणार नाही, असे तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो. आमेन. कोण म्हणतो? तुझ्यावर करुणा करणारा तुझा परमेश्वर म्हणतो. हे त्याचं अभिवचन आहे. जगातले अभिवचन बदलत राहतात. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. जगातल्या गोष्टी बदलतात, जगातली अभिवचनं बदलतात, जगातील लोकांचं बोलणं बदलू शकतं, पण एकदा देव बोलला ना, माझी दया तुझ्यावर आहे, मी काढून घेणार नाही, बस ती दया तुमच्या जीवनावरती राहणार आहे. बाकी कुठल्याही गोष्टी हल्ल्या तरी चालतील. आमच्या देवाची साथ आम्हाला मिळते, हा खरा आनंद आहे. म्हणून रोज चेक करत राहा, प्रभू मी तुझ्यामध्ये तू माझ्यामध्ये आहेस का? हालेलुया. का मी बोटीतून बाहेर उडी मारली आहे,
मी कुठं आहे आत्ता, मी खरंच तुझ्या उपस्थितीत आहे का? देवाच्या प्रिय लोकांनो, ती उपस्थिती सतत आम्हाला जाणवत राहिली पाहिजे. आम्हाला माहीत पाहिजे की आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. डॉक्टर आहे, अभ्यास नाही केला, पेशंटचं काही खरं नाही, कोण जगल कोण मरल काही नाही. ज्ञान असणं खूप मोठी गोष्ट आहे. जगात ज्ञानाला फार किंमत आहे. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या जोरावरती मनुष्य वाढ आणि उन्नती करू शकतो. आणखीन एक गोष्ट आहे, बळ, शक्ती फार मोठी गोष्ट आहे. ज्याच्याकडे बळ आहे, कुठल्याही प्रकारचं शारीरिक बळ असेल, कुठल्याही प्रकारचं बळ असेल, जी तुमची पॉवर आहे, तुमची स्ट्रेंथ आहे, ती जगाच्या दृष्टीने फार मोठी आहे. बळ असलं पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, बळ असलं पाहिजे. पैसा एक अशी एक गोष्ट आहे की त्या पैशात खूप ताकद आहे. किती लोक आमेन म्हणतील? जगासाठी ज्ञान, बळ आणि पैसा किंवा संपत्ती ही ताकद आहे. आणि त्या गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला असं वाटतं माझ्यासारखं कोणी नाहीये. काही लोकांना ज्ञानाचा घमंड असतो. माझ्यासारखा टीव्ही रिपेअरिंग करणारा अख्ख्या माटुंगात कोणी नाही. आणि ज्या दिवशी LCD आणि LED आले ना, बँड वाजला, नाही रिपेअर करतायत. माझ्या एवढा पैलवान कोणीच नाही. अजून खतरनाक पैलवान आलं की याची हवा गायब. अरे रे, ह्यात जरा अजून माझ्यापेक्षा धिप्पाड दिसतोय, हा तर माझ्यापेक्षा अजून कसलेला दिसतोय. एखादा धनवान ज्याला खूप वाटतं मी काहीतरी आहे, आपल्यापेक्षा मोठा धनवान बघितला तर त्याची हवा गुल. सांगण्याचं तात्पर्य हे की या जगात प्रत्येक गोष्ट अस्थिर आहे. हालेलुया. आणि म्हणून जगिक रीतीनं तुम्हाला काहीही मिळो, त्याचा अभिमान बाळगू नका. किती लोक आमेन म्हणणार आहे? इर्मया 9 अध्याय 23 आणि 24 वचन. जर्माया चॅप्टर 9 वर्सेस 23 and 24. इर्मया 9, 23, 24. परमेश्वर म्हणतो, ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. ज्ञानाने काय करायचं? जो ज्ञानी असेल ना, त्या ज्ञानाने ज्ञानाचा अभिमान बाळगू नये. मी असा शिकलो, मी तसा शिकलो. शिकलेले लोक हुकलेले मी बघितलेत. 4 लोकात बोलायची अक्कल नाही शिकलेल्यांना. मी एवढे पुस्तकं वाचले, मी एवढा अभ्यास केला, एवढं काय काय शिकलो, पण माणूस नाही बनू शकलो. ज्ञान असून फक्त उपयोग नाही. तुम्हाला येशूची गरज आहे प्रियांनो. हालेलुया. तुम्हाला पवित्र आत्म्याची गरज आहे. तुम्हाला देवाच्या वचनाची, देवाच्या सामर्थ्याची गरज आहे. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही. जर ज्ञानाचा अभिमान बाळगत आहात तर बायबल सांगतं की ज्ञानी लोकांनो, आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नका. ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा. जर बलवान आहे तर आपल्या बळाचा अभिमान बाळगू नकोस. व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. किती लोक आमेन म्हणणार आहे गोष्टीला? श्रीमंत माणूस आतमध्ये होता मस्त महालात, दरिद्री लाजर बाहेर पडलाय. अभिमान करणारा कुठं? दरिद्री लाजर कशावर घमंड करणार आहे? कुत्रे येऊन त्याचा फोड चाटायचे. अतिशय वाईट बिकट परिस्थितीमध्ये त्या दारावरती तो पडलेला होता. आणि श्रीमंत आपल्या वेगळ्या धुंदीमध्ये होता. ख्याली खुशाली करणं, आनंद करणं, मौज मजा करणं याच्यात रममान झालेला होता. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस दोघंही मरण पावले, तो श्रीमंत नरकाच्या अग्नीत आणि लाजर आब्रामाच्या उराशी. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. आब्राम कोण होता? एक तर बाप आहे, दुसरी गोष्ट सगळ्यात श्रीमंत माणूस. हालेलुया. धनवान माणूस, आशीर्वादित व्यक्ती, राष्ट्रांचा पिता त्याच्या उराशी जाऊन टेकला. ज्यावेळेस देव उचलतो ना, डायरेक्ट फार मोठ्या जागेवर नेऊन बसवतो प्रियांनो. हालेलुया. पण देवाकडे ही प्रार्थना करा, मेल्यावर नको. नुसतं
तेव्हा तर ते नंतर जीवनानंतर जीवन आहे त्याच्यात आहेच, पण इथं पण ते आशीर्वाद मला दिसू देत. अभिमान घमंड सोडून द्या प्रियांनो. ज्या गोष्टी अस्थिर आहेत त्यांच्याबद्दल फुशारकी मारणं बंद करा. ज्या गोष्टी संपणार आहेत त्यांच्याबद्दल अभिमान बाळगणं सोडून द्या. अमेरिकेला किती घमंड, आम्ही असे आम्ही तसे, इतका कडक नियम, इतके कडक नियम. आग लागली, कोणाच्या बापाला काही करता आलं? ते घर बघितलं नाही वाचलेलं विश्वासणाऱ्या माणसाचं. ही ख्याती आहे आमच्या देवाची, हे काम आहे आपल्या परमेश्वराचं. आम्ही धनवान आहेत, आमची घरं आहे, आम्हाला प्रोटेक्शन आहे, आम्हाला ABCD FG Z सिक्युरिटी काय असेल ते असेल. देवाचा फटका पडला ना, कोणाची सिक्युरिटी आणि काही काम येत नाही. म्हणून त्या गर्वातून बाहेर येण्याची गरज आहे. लीन आणि नम्र होण्याची गरज आहे. भरवसा ठेवायचा आहे आपल्या जिवंत देवावरती ठेवा. हालेलुया. ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा, बलवानाने आपल्या बळाचा आणि श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये. बाळगायचा असला तर मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेमदया, न्याय व नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे. याविषयी बाळगावा, यात मला संतोष आहे असे परमेश्वर म्हणतो. आमेन. हालेलुया. बाळगायचा अभिमान तर परमेश्वराबद्दल अभिमान बाळगा. हालेलुया. मी देवाला ओळखतो आणि देव मला ओळखतो याचा अभिमान असला पाहिजे. किती लोक नरेंद्र मोदी साहेबांना ओळखतात? तुम्हाला माहित नाही कोण आहे ते? नरेंद्र मोदी कोण आहेत? ऐकले का नाव? बरं, त्यांना तुमचं नाव माहिती आहे, तुम्ही ओळखता, पण ते, आणि जर ते ओळखत असते तर मोदी साहेब आपल्यापैकी एखाद्याचे मित्र असते एकदम खास, रोज येणं जाणं भेटणं. अरे कुठं आहेस तू, ये. गाडीवर मागं लिहिलं असतं नरेंद्र मोदी साहेबांचं मित्र. हे असे स्टिकर बिकर लावले असते गाडीवरती इकडं तिकडं. जॅकेट पण तेच घातलं असतं, T-शर्ट पण तेच घातलं असतं, साहेबांचे फोटो. ज्यांची ओळख मोठ्या ठिकाणांमध्ये ना, त्यांना ते सांगायला आवडतो, मी याला ओळखतो, मी त्याला ओळखतो, तो माझ्या जवळचा आहे. पण आमची ओळख कुठं आहे? आमचा देव आम्हाला ओळखतो, यात आम्हाला आनंद आहे. हालेलुया. अस्थिर गोष्टींविषयी आम्हाला आनंद नाहीये. त्याचा घमंड, त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये अशा काही फार मोठ्या गोष्टी नाहीयेत. अस्थिर गोष्टींविषयी आम्हाला अभिमान नाही. जो आमचा देव स्थिर आहे त्याच्याविषयी आम्हाला अभिमान आहे. हालेलुया. डोंगर ढळतील प्रियांनो, टेकड्या ढळतील, पण परमेश्वराची दया तुमच्यावरून ढळणार नाही. निरंतर त्याची दया तुमच्यावर राहील. काही ठिकाणी कव्हरेज असतं, इथं ह्या मोबाईलचं कव्हरेज आहे, तिथं नाही आहे, तिथं त्याचं कव्हरेज आहे, पण आमच्या देवाचं कव्हरेज ऑल ओव्हर आहे. हालेलुया. तो निरंतर तुमचा परमेश्वर आहे. हालेलुया. काही लोक म्हणतात सकाळी सकाळी केलेली प्रार्थना देवबाप ऐकतो. अरे माट्या, दुपारी पण ऐकतो ना. रात्री आता मी 24 तास रात्रंदिवस प्रार्थना करणार, मग देव ऐकणार. येड्या मोठ्या डोक्याच्या, कान उघडं ठेवून ऐक. तुझे 24 तास 48 तास 52 तास बंद कर. हालेलुया. मोठे मोठे बोर्ड लावू नका, मी एवढे तास प्रार्थना केली आणि मी तेवढे तास प्रार्थना केली. 100% मी सांगतो इथं बसून, देखावा आहे. कनेक्शन कसं पाहिजे बापा बरोबर?
मी देवा माफ कर, हां सॉरी, उपास नाही केला पण ते भूत काढायला चाललोय प्रभू, आता माझं काय होईल? तुझ्या डोक्यात काय शॉर्ट सर्किट आहे का? अरे ज्या देवाचं नाव तू घेतोयस ना त्याच्यापुढे भूत थरथर कापतात. तुझ्या उपासावरती आणि तुझ्या दिखाव्यावरती तुझ्या प्रार्थनेची उत्तरं नाहीयेत. तो दया करणारा देव आहे, त्याच्या करुणेत खंड पडत नाही, त्याची दया कमी जास्त होत नाही. नदी नाल्यांचे प्रवाह पाऊस आल्यानंतर वाढतात, पाऊस गेला की कमी होतात. तशी देवाची दया नाही. त्याच्या दयेला नेहमी पूर आलेला असतो, त्याची दया नेहमी वाहत राहते, त्याच्या करुणेत कधी खंड पडत नाही. रोज आणि रोज आणि रोज आणि रोज, सकाळी आणि दुपारी आणि रात्री, आज उद्या आणि परवा, या दिवशी आणि त्या दिवशी, या पण महिन्यात त्या पण महिन्यात, मागच्या वर्षी, या वर्षी, पुढच्या वर्षी, मी असा इथं असलो तरी, मी तिथं असलो तरी, त्याची दया संपत नसते. तो नेहमी आमच्यावर दया करत राहतो, नेहमी आमच्यावर कृपा करत राहतो. डोंगर ढळतील, माझ्या देवाची दया ढळत नाही. हालेलुया. सगळं ढळणार आहे. प्रभू माझा जीव गेला तरी मी तुला सोडणार नाही. 3 वेळा नाकारशील मला. नाही प्रभू, नाही नाही नाही, मी असं नाही. कुकडू कुकू. अरे बरोबर बोलला होता. हृदयाला टेकलेले सोडून जातील. गेतसेमाने बागेत तुम्हाला एकटं सोडतील, पण लक्षात ठेवा तुमचा बाप तुमच्या बरोबर असणार आहे. तुमचा देव तुम्हाला कधीच त्यागणार नाही, तो तुम्हाला सोडणार नाही. मागायचं तर अशा गोष्टी आज मागून जा ना. देवाच्या दारात आलाय तुम्ही, अद्भुत गोष्टी मागा. त्याला सांगा माझ्या लायकीपेक्षा मोठं मला दे काहीतरी, माझ्या योग्यतेपेक्षा असं काही कर की जगाला कळेल मी तुझा लाडका आहे. जगाला समजेल, आजूबाजूच्यांना कळेल मी तुझा लाडका आहे, तुझं माझ्यावर किती प्रेम आहे. हे सगळ्या जगाला मला ओरडून सांगायचं आहे. लोक म्हणतील अरे तू तर शिकलेला नाही, तुझ्याकडे तर असं नाही, तुला नीट बोलता येत नाही, तुझं हे नाही ते. गप रे, येशू आहे माझ्याकडं. माझ्याकडे काहीच चांगलं नाही, एकच गोष्ट चांगली, माझा येशू. बस, जो चांगला आहे तो माझ्याकडे, बस त्याचा मला अभिमान आहे. हालेलुया. तो कधीच ढळणार नाही प्रियांनो. सगळं ढळणार आहे जगातलं, विश्वास ठेवा. सगळं ढळणार आहे, सगळ्या गोष्टी अस्थिर आहेत. जगात खूप प्रकारचं प्रेम आहे, खरंच आहे. मित्रांमधलं प्रेम आहे, भावांमधलं प्रेम आहे, बहिणींमधलं प्रेम आहे, परिवारातलं प्रेम आहे. फुलात फुल जायचे, जगात प्रेम. पाठांतर कडक आहे तुमचं एकदम. थोर प्रेम कोणाचं म्हटलंय? आईचं प्रेम. आकाशाचा कागद केला, समुद्राची शाई केली आणि झाडाचं पेन करून लिहिलं तरी आईची ख्याती संपणार नाही, असं खूप लोक म्हणतात. आईचं प्रेम थोर आहे. कधी संपणार आहे का ते प्रेम आईचं? आईचं प्रेम संपणार आहे? कधीच संपत नाही. मुलगी नांदायला गेली ना आणि तिकडं काही त्रास झाला, तू ये माझ्याकडं, मी बघते. पोटात नाही जड झाली, ताटात जड होशील का? तू ये, चांगलं ठेचून काढते त्याला. आता हे सगळं महाराष्ट्रात आहे, बाहेरच्यांना कळणार नाही. आईचं प्रेम संपत नसतं, शक्य नाही. यशा 49 आणि 15व्या वचनात बायबल सांगतं,
आयजा चॅप्टर 49 वर्स 15, यशाया 49 आणि 15. स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही, एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? आईला बाळाचा विसर पडेल काय? प्रश्न विचारलाय. नाही पडू शकत, पण बायबल सांगतं कदाचित स्त्रियांना विसर पडेल. कदाचित आईला आपल्या बाळाचा विसर पडेल. पडूच शकत नाही, पण पडेल म्हणतो प्रभू. कदाचित आई विसरेल, पण मी तुला विसरणार नाही. हालेलुया. आईपेक्षा श्रेष्ठ प्रेम. जगात वेगवेगळ्या प्रकारचं प्रेम आहे, त्याच्यातलं सगळ्या प्रेमांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ प्रेम आईचं म्हटलं जातं. प्रभू सांगतोय की कदाचित त्या आईचं प्रेम ढळेल, पण माझं आगापे प्रेम कधीच ढळणार नाही, कधीच ढळणार नाही. त्या देवाचं प्रेम आमच्यावरती टिकून राहील. आणि खरंच एक आई बाळाची काळजी घेते ना जशी, तसा आमचा देव आमची काळजी घेतो. रोज काळजी घेतो. रोज बाळाची काळजी कशी घेते आई? ते क्वॅ क्वॅ करायला लागलं, बाकीचे घरातले ओरडतात, हे त्याला गप कर, ह्याला आत्ता दूध पाजलंय, का बरडत असेल, याचं पोट दुखतंय का? तिचे बरोबर अनुमान परफेक्ट असतात एकदम. ज्या आईला समजतं ते घरात बाकी कोणाला समजणार नाही. त्या आईचं प्रेम आहे, त्या आईचं प्रेम आहे. आमच्या देवाचं प्रेम कसं आहे प्रियांनो? प्रार्थना ना, म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, असं तुमचं वेगळं असू शकतं, मी नाही म्हणत नाही. प्रार्थना एक फक्त निमित्त आहे. प्रार्थना एक फक्त, त्याला ऑलरेडी सगळं माहीत असतं. याला हे पाहिजे, माग म्हणजे मी तुला देईल. आता एखाद्याला भूक लागली आज आणि तो विचार करतो, यार पंचपक्वान मिळालं असतं तर किती बरं झालं असतं. मनात विचार करतो आणि देव म्हणतो माग, देवा भाजी भाकरी दे, नाही तर मिरची चपाती दे, काहीतरी दे, थोडंसं दे मला, अर्धी भाकर दिली तरी चालेल. गरीबासारखं मागितल्यामुळं त्याला गरीबासारखंच प्राप्त होणार. आणि जो म्हणतो देवा मी कधीच खाल्लं नव्हतं असं भोजन मला दे, तो तुम्हाला दाखवून देईल तो किती महान आहे. तो प्रूव्ह करील तो किती सामर्थ्यवान आहे. आमच्या मागण्यात बऱ्याच वेळा चुका होतात. आम्ही मागत असताना कपडे घ्यायला घरून निघालो की आम्ही, देवा खूप स्वस्तात कपडे भेटू दे, देवा खूप स्वस्तात. बेकाऱ्या, तुमची कॉम्प्रोमाइजची भाषा देवाला नाही आवडत. यहुदी लोक कसे आहेत बघा, कट्टर लोक. ते अलाक्सा इकडं आहे मस्जिद, मध्ये वॉल आहे, वेलिंग वॉल, आणि इकडं ते लोक आहेत रडतात ते भिंतीवर जाऊन, प्रार्थनेच्या चिठ्ठ्या ठेव, हे कर ते कर, नुसतं त्याच्यावर डोकं आपटून रडत राहतात रात्रंदिवस. आज जर गव्हर्नमेंट सेटलमेंटला बसले ना, तर त्या जागेवरती काही वेळ यहुदी लोक प्रार्थना करतील, काही लोक मुस्लिम बांधव करतील, काहीतरी तोडगा निघेल. पण ह्या लोकांच्या डोक्यात एकच शॉट बसलाय की आम्हाला मंदिरच बांधायचे. ऐकता तुम्ही चर्च? का असे ते नाही आहेत तसे, देवाने त्यांना तसं बनवलंय. मग काही गोष्टी त्यांच्याकडून शिकूया. कॉम्प्रोमाइज नाही करायचं प्रियांनो. हालेलुया. कॉम्प्रोमाइजचं जीवन नाही जगायचं. एवढं तर एवढं जाऊ दे, ह्या वर्षी असं तर असं जाऊ दे, ठीक आहे, जुनं तर जुनं. भंगार माणूस आहेस तू. नको. ज्या देवाची तुम्ही आणि मी सेवा करतो तो असाधारण देव आहे. आणि मंडळी उचलली जाण्याच्या आधी जगाला हे कळालं पाहिजे, यांचा देव पण असाधारण आहे, हे लोक पण असाधारण आहेत.
जग सोडून निघायच्या आधी, रॅप्चरमध्ये जाण्याच्या आधी अशा खाली माना घालून येतो प्रभू मी, चल गळून, असं मरायला लागल्यासारखं जायचं नाही, छाती ठोकपणे निघायचं असं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. उंच उजळ माथेने, मान उंच करून आनंदाने ख्रिस्ताबरोबर रॅप्चरमध्ये सहभागी होता आलं पाहिजे. विजयी जीवन जगता आलं पाहिजे, यशस्वी जीवन जगता आलं पाहिजे, आशीर्वादित जीवन जगता आलं पाहिजे. जी गोष्ट आढळ आहे ती म्हणजे आमच्या देवाचं नाव आहे, त्याची कृपा, त्याची करुणा, त्याचा आशीर्वाद आचल आहे. त्याच्यावर आमचा पूर्ण भरवसा असला पाहिजे, आमचा विश्वास आमच्या देवाकडे अटळ असला पाहिजे. तो म्हणतोय ना की माझी दया तुझ्यावरून हलणार नाही. सगळ्या गोष्टी अटळ आहेत, पण माझी तुझ्यावरची दया, सगळ्या गोष्टी हलणार आहेत पण माझी तुझ्यावरची दया ही कधीही ढळणार नाही. जर त्याने सांगितलंय तर आम्हाला प्रत्येक परिस्थितीत गॅरंटी पाहिजे. कोणी काही निगेटिव्ह सांगितलं, हे आता असं नाही, ते तसं नाही, हे नाही, ते नाही, हे सगळं शक्य आहे कारण माझ्या देवाची दया माझ्यावरती. हालेलुया. सगळं संपेल पण देवाची दया संपणार नाही. त्याची दया आमच्यावरती अटळ राहणार आहे. आईचं प्रेम पण संपू शकेल परंतु परमेश्वराची दया आमच्यावरती नेहमी टिकून राहणार आहे. मत्ती याचा 24वा अध्याय आणि 35वा वचन. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. आमेन. आकाश कधी सुट्टीवर गेलाय? आपला आकाश नाही, वरचं आकाश. आकाश कधी गेलंय सुट्टीवरती? माहीत नाही. काल होतं, आज दिसत नाही. आकाश बालपणापासून आपण बघतोय तिथंच आहे. पृथ्वी तिथंच आहे, अस्तित्व आहे. आपण त्या पृथ्वीवरच आहोत. ज्या गोष्टी आम्ही कधीच हललेल्या पाहिल्या नाहीत, निघून गेलेल्या पाहिल्या नाहीत, बायबल सांगतं आकाश आणि पृथ्वी नाही तशी होतील पण देवाची वचनं सदा सर्व काळ टिकणार आहेत. प्रियांनो, हालेलुया. देवाची वचनं टिकणार आहेत. आणि म्हणून तुमची सेवा, तुमची मिनिस्ट्री, तुमचं प्रेयर लाईफ वचनावरती अवलंबून पाहिजे. सगळ्या गोष्टी अस्थिर आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस तुम्ही वचनावरती निर्भर असता त्यावेळेस तुमचं जीवन कायमस्वरूपी आशीर्वादित आहे. हालेलुया. प्रॉफेसीज पण पाहिजेत. किती लोक आमेन म्हणतील? पण त्या सगळ्या गोष्टी दुय्यम दर्जावरती, हिलिंग, डिलिव्हरन्स, प्रॉफेसीज, पहिलं स्थान वचनाला पाहिजे. आनंदी आहेत तुम्ही? पहिलं स्थान वचनाला पाहिजे. फर्स्ट प्रेफरन्स वचनाला पाहिजे कारण वचन अटळ आहे प्रियांनो, हलत नाही. आकाश पृथ्वी सगळ्या गोष्टी नाही तशा होतील, वचन स्थिर राहणार आहे. वचन शिकलं पाहिजे. येशू ख्रिस्ताला किती शिष्य होते? तुम्ही 200 वर्षांनी विचारलं तरी किती असणार आहेत? संपला विषय. वचन स्थिर आहे. बायबल बदलत नाही. हालेलुया. जग बदलेल, आजूबाजूच्या गोष्टी बदलतील, सगळं बदलेल, बायबल स्थिर आहे प्रियांनो. वचन फार महत्वाचं आहे. आमेन. हालेलुया. त्या वचनात आम्ही मुळावलं जाणं गरजेचं आहे. वचन टिकणार आहे, देवाची दया टिकणारी आहे, देवाची कृपा टिकणारी आहे. त्या टिकणाऱ्या गोष्टींच्या मागं लागणं जास्त गरजेचं आहे, अस्थिर गोष्टींच्या नको. आमेन. स्तोत्रसंहिता 136 खूप सुंदर अध्याय, एकदम जबरदस्त. पूर्ण बायबलच जबरदस्त आहे पण आजच्या विषयासाठी स्तोत्र 136. किती सुंदर वचन आहेत बघा. परमेश्वराच्या अखंड प्रेमाबद्दल उपकार स्तुती. पहिलं वचन काय सांगताय का? परमेश्वराचे उपकार स्मरण करा कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. आता मी अर्धवचन वाचेल, तुम्ही सगळ्यांनी एका आवाजात म्हणायचं, कारण त्याची दया सनातन आहे. म्हणा एकदा. ऐका, आता मी वाचतो, तुम्हाला फक्त तीच लाईन बोलायची.
परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे. देवादी देवाचे उपकार स्मरण करा, प्रभूंच्या प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. जो एकटाच मोठी अद्भुत कृत्य करीतो त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने बुद्धी चातुर्याने आकाश केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने पृथ्वी जलांवर विस्तारिले आहे त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. ज्याने मोठ्या मोठ्या ज्योती निर्माण केल्या त्याचे, ज्याने दिवसावर प्रभुत्व चालविण्यासाठी सूर्य निर्माण केला त्याचे, ज्याने रात्रीवर प्रभुत्व चालविण्यासाठी चंद्र व तारे निर्माण केले त्याचे, ज्याने मिसर देशातील प्रथम जन्मलेले मारून टाकिले त्याचे, ज्याने मिस्री लोकातून इस्रायल लोकांना बाहेर आणले त्याचे, ज्याने प्रतापी हाताने व पुढे केलेल्या बाहूने त्यांना बाहेर आणले त्याचे, ज्याने तांबडा समुद्र दुभागिला त्याचे, ज्याने इस्रायलास त्यामधून पार नेले त्याचे, ज्याने फारोला व त्याच्या सैन्याला तांबड्या समुद्रात गडप केले त्याचे, ज्याने आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे, ज्याने मोठे मोठे राजे मारून टाकिले त्याचे, ज्याने प्रतापी राजे ठार केले त्याचे, ज्याने अमोऱ्याचा राजा सिहोन ह्याला ठार मारले त्याचे, ज्याने बाशानाचा राजा ओग ह्याला ठार मारिले त्याचे, ज्याने त्यांचा देश वतन करून दिला त्याचे, ज्याने आपला सेवक इस्रायल ह्याला तो वतन करून दिला त्याचे, ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्याचे, ज्याने आम्हाला आमच्या शत्रूंपासून सोडविले त्याचे, जो सर्व प्राण्यांना अन्न देतो त्याचे, स्वर्गातील देवाचे उपकार स्मरण करा. आमेन, हालेलुया. बोला येशू मसीह की. आता हे स्तोत्र आपल्यासाठी कसं म्हणणार? किती लोक आमेन म्हणणार आहेत? मग जे जे आपल्या जीवनात देवाने, आता हे इस्रायल लोकांसाठी काम केले, तांबडा समुद्र दुभागला, तिकडच्या ते राजाला मारलं, त्यांच्यासाठी मार्ग ओपन केले, काय काय. मग आपलं आठवण करायचं, 10वीला नापास होणार होतो, ज्याने मला पास केले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. हालेलुया. इंटरव्ह्यूला गेलो, हकलणार होते, पण ज्याने नोकरी दिली त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. हालेलुया. रस्त्यावर मरायला लागलो होतो, पण ज्याने मला चांगले जीवन दिले त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. आजारात मरणार होतो, पण त्याचे, कारण त्याची दया सनातन आहे. त्याने मला बरं केलं, त्याने मला आशीर्वाद दिले, त्याची कृपा माझ्यावरती झाली. हालेलुया. कारण त्याची दया. सनातन शब्द समजून घ्या प्रियानो. सनातन म्हणजे सर्व काळ. ती दया सर्व काळ आहे. अब्रामावरती झाली, मोशेवरती झाली, त्यांची स्टोरी संपली. हालेलुया. बोले येशू मसीह की. आपली स्टोरी चालू आहे, आपला टाइम आहे. त्यांच्यावर दया काय झाली इकडे लिहिलंय, आपल्यावर काय दया झाली रोज लोकांना सांगत जा. लोक तुम्हाला बघून कंटाळले पाहिजेत. हे भेटले ना, येशू 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 येशू, हा भेटला ना की इतकं डोकं खातो, नुसतं त्या येशू बद्दलच सांगतो. एक दिवशी कंटाळून ते इथं येतील, परत कुठंच जाणार नाहीत. हालेलुया. मग ते पण बाहेर जाऊन येशू येशू येशू, बस बाकी काय नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण त्याची दया सनातन आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जर त्याची दया सनातन आहे, त्याचं वचन सनातन आहे, जर तो स्थिर परमेश्वर आहे, कधीच ढळत नाही, तर त्याने तुम्हाला आणि मला पण न ढळणारं केलेलं आहे, अढळ केलेलं आहे. हालेलुया. नीतिसूत्रे 10वा अध्याय आणि 30वा वचन. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 10 वर्स 30. नीतिसूत्रे 10 आणि 30.
नीतिमान कधीही ढळणार नाही, पर दुर्जन देशात वसणार नाहीत. नीतिमान कधीही ढळणार नाहीत. सगळ्यांनी म्हणा, नीतिमान कधीही ढळणार नाहीत. आमेन. स्तोत्रसंहिता 62 आणि 6 वचन. साम्स 62 वर्स 6. स्तोत्र 62 आणि 6. तोच केवळ माझा खडक. कोण? येशू, आमचा परमेश्वर, पवित्र आत्मा. तोच केवळ माझा खडक. कोण आहे खडक? येशू खडक आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे. तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे. तोच माझा उंच गड आहे. कोणता गड? खडक म्हणजे काय? खडक म्हणजे अशी मजबूत जागा असते ना, ज्या माणसाने खडकावर घर बांधलं ते टिकून राहिलं. आणि ते घर कोण आहे? खडक येशू आहे, घर आपण आहे. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि या मंदिराचा पाया कोणत्या खडकावर आहे? येशू नावी खडकावर आहे. म्हणून काही लोक मंदिरं तोडतात, चर्च तोडतात, जाळपोळ करतात, काय काय करतात. त्यांना माहीतच नाही खरं मंदिर आपण आहे. हालेलुया. ह्या मंदिराचा नाश कोणी नाही करू शकत. आमेन. हे मंदिर देवाचं मंदिर आहे आणि ते कोणत्या खडकावर स्थिर आहे? येशू नावी खडकावर स्थिर आहे. तोच माझे तारण आहे. तारण देणारा कोण आहे? येशूच आमचं तारण आहे. आणि पुढे सांगितलंय, तो माझा उंच गड आहे. कोणता गड? उंच गड. महाराष्ट्रात एक शिखर आहे, कळसुबाई म्हणून शिखर. इतकं उंच, इतकं उंच आहे. माझे एक मामा तिथं गेले होते फिरायला आणि वर गेल्यावर त्याने म्हटले, मित्रांना हेलिकॉप्टर बोलवा मला न्यायला खाली. उतरू नाही शकत मी बाबा, इतकं डेंजर आहे ते. पाय जाम एकदम. त्यांची पूर्ण म्हणजे त्यांच्या स्टाफ लोकांनी ट्रिप काढली कळसुबाईचं शिखर. एवढ्या उंचावरती गेले. मग बराच वेळ बसले, जरा हिम्मत केली आणि कसं तरी खाली उतरले. आता एखादा चढू शकतो त्या उंच शिखरावरती, पण येशू एक अशी जागा आहे, असा गड आहे, तिथं पापी लोक चढू नाही शकत, तिथं येऊ नाही शकत. ऐकता तुम्ही चर्च? जर त्याने खालीच पायथ्याला तुम्हाला धुवून शुद्ध केलं तर तुम्हाला वरती एंट्री पास आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की. कोणी असं नाही म्हणू शकत मी लई पापी आणि मी ख्रिस्तामध्ये. कळतंय का नाही तुम्हाला? हालेलुया. एकदम शॉक नेचर मध्ये बघताय, हा ये क्या बोल रहे हैं. हालेलुया. ख्रिस्तामध्ये येण्यासाठी आधी पाप झटकून टाकावी लागतात. येशूच्या रक्ताने धुतलं गेलं पाहिजे. येशूच्या रक्ताने धुतलं गेलेत त्यांना त्या उंच गडावरती प्रवेश आहे. सैतानाला एंट्री आहे का तिथं? संपला विषय. मला तेच बोलायचंय, दुसरं काही नाही बोलायचंय. सैतानाला त्या गडावर एंट्री आहे का? येशू नावी गडावरती त्याला एंट्री आहे का? अजिबात नाही. तो माझा उंच गड आहे, इतका उंच आहे. मी वरून खाली म्हणतो ए, तो म्हणतो अरे तू एवढा वर गेला, थांब तुला बघतो, ये. आ ना, अरे आ ना. तुमचे वैरी धक्का नाही लावू शकत तुमच्या केसांना. उंच गड. ख्रिस्तात येणं म्हणजे एवढं सुरक्षित असल्याचं ठिकाण आहे प्रियांनो. हालेलुया. तुमचं कधीही ॲक्सिडेंट होणार नाही. हालेलुया. तुमचे वैरी तुमच्या विरुद्ध सापळे तयार करतील, ट्रॅप तयार करतील. आता ह्याला अडकू, तेच अडकून उलते पालते पडतील. तुमचा नाश होणार नाही. हालेलुया. काय कारण आहे? कारण की तुम्ही भरोसा ठेवलाय की माझा प्रभू माझा उंच गड आहे. त्या प्रभूमध्ये
तुम्ही सुरक्षित आहात. त्या प्रभूमध्ये तुम्ही आशीर्वादित आहात. त्या प्रभूमध्ये तुमच्या जीवनावर कृपादृष्टी आहे. देवाच्या प्रिय लोकांना, तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे. जर एवढं सगळं आहे, पुढं लिहिलंय मी ढळणार नाही. सगळ्यांनी म्हणा, मी ढळणार नाही. आमेन, हालेलुया. आमच्या देवाची दया ढळत नाही. जगातल्या सगळ्या आढळ गोष्टी ढळतील. जगातल्या सगळ्या आढळ गोष्टी एक दिवशी ढळतील. आकाश ढळेल, पृथ्वीवरची प्रत्येक गोष्ट ढळेल, पण देवाची दया कधीच ढळणार नाही. देवाला धन्यवाद द्या की त्या देवाची तुम्हाला आणि मला ओळख आहे. आमेन, हालेलुया. आज तुमचे आशीर्वाद तुमच्या जीवनात स्थिर करत आहे परमेश्वर. हालेलुया. तारा येऊन जसा येशूवरती येऊन थांबला, हालेलुया, जिथं येशू होता तिथं तो पूर्वेकडचा तारा येऊन थांबला. तुमचे आशीर्वाद तुमच्यावरती येऊन स्थिर होतील प्रियांनो. हालेलुया. तुमच्यावर कृपा अशी होईल की ती कृपा कधी ढळणार नाही. तुमच्या आशीर्वादात खंड पडणार नाही. आमेन. या आपण प्रार्थना करूया. आपण सगळेजण उभे राहूया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद ईश. धन्यवाद ईश. थँक यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. या आपले डोळे बंद करू, आपले लक्ष प्रभूकडे केंद्रित करूया. प्रभू, तुझी दया आमच्या जीवनावरती तू कर. तुझी कृपादृष्टी कर प्रभू. तुझं दैवी सहाय्य आम्हाला मिळू दे. थँक यू जीसस. हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद ईश. त्याचे आभार मानूया, त्याला धन्यवाद देऊया. तुझी दया आमच्या जीवनावरती स्थिर आहे देवा. अनेक गोष्टी आमच्या जीवनातून टळल्या प्रभू, निघून गेल्या. बरंच काही आम्ही आमच्या जीवनात गमावलं असेल, पण प्रभू तुझं जे नाव आम्हाला मिळालंय ते नाव आमच्या जीवनात स्थिर आहे प्रभू. तुझी कृपा, तुझी दया आमच्या जीवनावर स्थिर आहे. त्याला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. हालेलुया. सैतानाचे प्रत्येक नकारात्मक शब्द येशूच्या नावात रद्द करून टाका प्रियांनो. जे बोलले असतील तुझं कधी चांगलं होणार नाही, तुझी उन्नती होणार नाही, तुझी वाढ होणार नाही, तुमच्याबद्दल आजपर्यंत बोलण्यात आलेला प्रत्येक नकारात्मक शब्द येशूच्या नावात याच वेळेस रद्द करत आहे. येशूच्या नावात. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद ईश. धन्यवाद ईश. धन्यवाद ईश. स्वर्गीय बापा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येतो. तुला धन्यवाद देतो. आज रात्री प्रभू आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या पवित्र हाती घे. जगातल्या सगळ्या गोष्टी ढळतील. डोंगर, पर्वत, टेकड्या ढळतील देवा, पण तुझी जी दया आमच्यावरती आहे प्रभू, ती कधीही ढळणार नाही. प्रभू तुला धन्यवाद. तुझ्या दयेच्या, तुझ्या करुणेच्या नजरेने तू आमच्याकडे पाहतेस. तुला धन्यवाद. आज आमची प्रार्थना आहे, ज्या समस्या, ज्या अडचणी घेऊन प्रभू तुझे लोक तुझ्या चरणाशी आलेले आहेत, त्या सगळ्या अडी अडचणी आज रात्री प्रभू तू दूर कर. सगळे अरिष्ट दूर कर देवा. आज तुझ्या कृपेचा हात प्रत्येकाला प्रकट होऊ दे राजा. Thank you Jesus. Hallelujah. धन्यवाद ईश. धन्यवाद ईश. Thank you Lord. Ramanto soko rikala ranamanto. Jesus. Hallelujah. तुझा अद्भुत आणि महान गौरव तू प्रकट कर राजा. पित्या धन्यवाद. आज आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ समोर सादर झाली. धन्यवाद प्रभू, आम्हाला उत्तर दिलं.
सर्व आदर, सन्मान आणि गौरव आम्ही तुला देतो. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता ऐक. आमेन, आमेन, आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देतो. बोलो येशू मसीह की.